नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि पुन्हा एकदा शंबाला रिसॉर्ट भोपाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज पण आपल्याबरोबर शेफ अक्रम आहेत आणि परवा जो मी लाईव्ह केला होता ज्याच्यामध्ये तुम्हाला ही रेसिपी व्यवस्थित दिसली नाही त्यासाठी मी तुमचं पुन्हा एकदा सॉरी म्हणते। पण आज तुमच्यासाठी तीच रेसिपी अगदी डिटेलमध्ये आज अक्रम सर आपल्याला पुन्हा एकदा दाखवणार आहेत। काय काय जातं या रेसिपीमध्ये ते आता लगेच बघूयाच, पण ह्या रेसिपीचं नाव काय आहे तर व्हेज गलौटी कबाब। हे कबाब अगदी मेल्ट इन माउथ कबाब्स आहेत, खूप करायला इझी आहे, घरच्याच साहित्यात बनतात आणि अगदी सोपी कृती आहे। कसं करायचं चला बघूयात। बोलिए अक्रम सर, आज आप हमको वेज गलौटी कबाब सिखाने वाले, वापस एक फुल रेसिपी सिखानी है अपने को। क्या क्या डाला इसमें? मैम मैंने जैसे वेज गलाउट उसके लिए वेज गलाउटी कबाब के लिए ये लिया हमने लौकी, दुधी भोपळा घेतलाय, हाँ इसको हमने काट के बॉईल कर लिया। छोटे तुकडे करून शिजवून घ्यायचे। ये हमने लिया जिमीकंद, ओके, सुरण आहे, याम आहे हा, आणि हे सालं काढून छोटे छोटे तुकडे करून शिजवून घ्यायचे। उसके बाद कच्चा केला, हा कच्ची केळी, भाजीची जी केळी मिळते किंवा आपली नॉर्मल कच्ची केळी जरी घेतली सालासकट छोटे तुकडे करून शिजवून घ्यायचे। उसके बाद में हमने लहसुन फ्राई किया, हे लसूण फ्राय करून घ्यायचं आहे, और काजू फ्राई काजू किया, फ्राय केलंय, अदरक फ्राई आणि किया, आलं सुद्धा फ्राय करून घेतलेलं और आहे, थोड़ी सी हरी मिर्ची लिया। आणि हिरव्या मिरच्या पण थोड्या घेतलेल्या आहेत। उसके बाद में इन सबको हमने मिक्सी में बारीक कर बर, लिया। आता हे सगळे जे जिन्नस आहेत म्हणजे सुरण, कच्ची केळी, दुधी भोपळा, नंतर लसूण, काजू, आलं आणि ही हिरवी मिरची सगळ्याची एक बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी न घालता। हे बघा, हे असं तयार होतं। हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आपल्याला, बेसन जे असतं ते, आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय फॉर बाइंडिंग, पण ते खूप कमी प्रमाणात। ह्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला भाजलेलं बेसन घालायचं आहे, मीठ घातले चवीप्रमाणे, ही तिखट मिरची पावडर आहे, अद्रक लसण पेस्ट आपल्याला 1 चमचाभर लागेल। हे भोपाळचा स्पेशल गरम मसाला, याच्यात वेलदोडा, लवंग, मिरी, जायपत्री, ही काळी वेलची, नंतर दालचिनी, जिरा आणि सॉफ्ट, हे सगळ्या गोष्टी एकत्र, तेजपत्ता, हे सगळं एकत्र कडक उन्हामध्ये आपल्याला वाळवायचं आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची। मग तुम्ही त्याच्यामध्ये वेज नॉन वेज सगळ्या रेसिपीज बनवू शकतात। वो कितना चम्मच डालना है इसमें? उसमें 1 चम्मच डालना है, 1 चम्मच गरम मसाला डालना है, भोपाल स्पेशल। अब उसके बाद ये हमारा हो गया तैयार। ओके, हे सगळं मिक्स करून त्यांनी ऑलरेडी हे तयार केलेलं आहे। अब उसके बाद में हम इसको फ्राई पैन में देसी घी डाल के इसको सेकेंगे। हो, देसी घी में बनेंगे अपने गलौटी जी कबाब। बिल्कुल, ये हमने देसी घी डाल दिया, भट्टी जला रखा है, स्लो पॉइजन पे। एकदम स्लो फ्लेम पे रखना है क्योंकि ये बहुत ही सॉफ्ट रहते हैं, जल्दी पकते, जल्दी उसका जो ऊपर का टेक्सचर है वो कलर चेंज करेगा, इसके लिए बहुत ही सिम गैस पे इसको पकाना है। बिल्कुल, ये आसानी से हो जाता है। अब इसको हम लेते हैं छोटे छोटे पीस। आपको मैं भी हेल्प करती हूँ जी। ये थोड़ा सा घी लगा लिया, हाँ, उसके बाद में ये ऐसे छोटा सा बनाए। ओके, ये थोड़ा सा क्लोजअप पे देखिए, हाँ ऐसा टिक्की बनाना है। ये टिक्की बन गया हमारा, अब ये रेडी है, इसको हम तवे में डाल देंगे। ओके, इसको हम फ्राई पैन में डाल देंगे। जी बिल्कुल। आणि ना फ्राय पॅन वरती जेव्हा आपण हे अशा गोष्टी शेकतो तेव्हा खूप जास्त गर्दी नाही करायची, त्याला व्यवस्थित टर्न करण्यासाठी जागा ठेवायची। हे बघा, इतकं विस्कळ असं आपल्याला हर एक कबाब ठेवायचा आहे, जवळजवळ ठेवायचं नाही। आणि सिम गॅसवर दोन्ही साईडला भाजून घ्यायचंय, खूप जास्त परतवायचं नाहीये, हलकच, अगदी खरपूस असं करायला जायचं नाही। हे जे कबाब आहेत ना, मोस्टली आपण कबाबमध्ये बाइंडिंगसाठी बटाटा घालतात किंवा ब्रेड क्रम्स घालतात, मैदा घालतात, बेसन घालतात, खूप जास्त प्रमाणात घालतात, कॉर्नस्टार्च घालतात, त्याच्यामुळे काय होतं असं ते गच्च गच्च होतात ते कबाब। तर तसं आपल्याला नको आहे, ह्याच्यामध्ये भाजीचा फ्लेवर प्रॉमिनेंटली आपल्या तोंडावर आला पाहिजे, खूप छान मेल्ट व्हायला पाहिजे, म्हणून आपण नावाला बेसन घातलेलं, ते भाजलेलं बेसन, आणि भाजताना सुद्धा याला वरती खूप जास्त क्रिस्प येणार नाही कारण आपण ब्रेड क्रम्स वगैरे घातलेले नाहीये। अगदी हलक्या आचवरती त्याला फक्त दोन्ही साईडला हलकंच परतून घ्यायचं आणि मग खायचं, म्हणजे ते जिभेवर ठेवताच ना असं लोण्यासारखे विरघळतं। ओके, हो गया सब? हाँ बिल्कुल, ये तैयार है। ये देखो, हो भी गया। बस असं जर तुमच्या घरी पाहुणे आले असतील, किटी पार्टी असेल, बर्थडे पार्टी असेल, त्यावेळेला हे कबाब तुमच्या रेसिपीमध्ये, तुमचा जो मेन्यू असेल त्याच्यातलं बेस्ट ऑफ द बेस्ट स्टार्टरमध्ये हे होऊ शकतं, करायला खूप सोपं आहे। तुम्ही अगदी आदल्या दिवशी सुद्धा हे सगळं तयार करून मिश्रण गोळा
फ्रीज मध्ये ठेवला तर दुसऱ्या दिवशी ऐन टायमाला तुम्ही 2 मिनिटात हे कबाब बनवू शकता. इतकी झटपट अशी ही रेसिपी आहे. बघा ही अशी मजेशीर त्यांनी कॉइन साइज रोटी बनवलेली आहे. इसमें क्या क्या जाएगा? ये मैदा का बना है मैम, इसमें सिर्फ हल्दी डाला बस. हे बघा मैदा, हळदी आणि थोडंसं मीठ घालून आपण चपातीचं कणिक कसं लावतो तसंच लावायचं आहे. त्याचे छोट्या छोट्या चपात्या तयार करायच्या आणि त्या भाजून घ्यायच्या. आता त्या आपण ह्या कशा, ह्यांचं सर्विंग किती स्पेशल आहे बघा. ये इसमें एक एक डाल देंगे हम लोग. थोडासा कडकपणा येईल त्याच्यामध्ये, गरम होतील ते. आणि त्या तुपामध्ये ते शेकून घ्यायचंय जरासं. जास्त तेलकट तुपकट सुद्धा नाही बनवायचं. हो हो, वाव. ओके, म्हणजे हे उचलताना सुद्धा तुटायची शक्यता आहे म्हणून त्यांनी ही मुद्दाम अशी छोटी छोटी प्लेट त्याला दिलेली आहे. तुम्ही खालच्या त्या चपाती सकटच तुम्ही हे कॉइन उचलू शकतात कबाबचे. हातात धरायला पण खूप छान आणि ऍट अ टाइम ते खायचं. ये मैंने ग्रीन चटनी रख दी है इस पे. ओके, ये चटनी कैसी बनाई? ये चटनी हमारी मैम है, टमाटर है, हाँ, लहसुन है, हाँ, पुदीना है, अदरक है, हरी मिर्च, जीरा है और हरी मिर्च. हरी मिरची आणि और नमक. कोथिंबीर भी डाला. हाँ, कोथिंबीर. ओके, तर पुदिन्याची चटणी प्रत्येकाच्या देसी गावातली, स्टाईल. प्रत्येक रेस्टॉरंटची स्पेशल असते. इथली पण स्पेशल आहे कारण ह्याच्यामध्ये टोमॅटो ऍड केलेला आहे. आणि आपली ही व्हेज गलोटी कबाबची रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी खायची असेल तर तुम्हाला कुठं यावं लागेल? शंबाला रिसॉर्ट भोपाळला. पण समजा तुम्हाला इथं यायला जमत नसेल तर ही रेसिपी तुम्ही कॉपी करून घरात बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठलं चॅनल बघावं लागेल? मास्टर रेसिपीज. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.